हाय, आज सिरीजचा शेवटचा दिवस आणि मी तुम्हाला सांगणार आहे की बेसिक रॉ मटेरियल काय काय लागतं नथ मेकिंगसाठी. तुम्ही बघू शकता इथे मी 20 गेजची वायर, 18 गेजची वायर आणि 24 गेजची वायर घेतलेली आहेत. हे नथसाठी लागतं आपल्याला तारेची नथ, प्रेसची नथ बनवायसाठी. पिलर्स लागतं, कटर लागतं. पिलर्स शेप द्यायसाठी वगैरे याचा यूज होतो आणि आपल्याला 0.3 mm ची रॅपिंग वायर लागते. सूर्यनथीच्या ह्या काड्या आहेत. सूर्यनथीचा जो आकार असतो तो बनवायसाठी ह्या काड्यांचा यूज केला जातो. क्रिस्टल हे मरून कलरचे क्रिस्टल आहेत. वेगवेगळ्या शेपमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये क्रिस्टल असतात. तुम्हाला ज्या कलरचे लागले तुम्ही त्या कलरचे मागवू शकतात. आणि परत ओव्हल शेपचे, यांना ओव्हल शेपचे क्रिस्टल असं म्हणतात. तुम्ही बघू शकता हे पण वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत. आणि अजून बॉल पिन, परत लोरियल्स, खूप सारं असं सामान असतं. मोती 4 mm चे, 3 mm चे, 1 mm चे, जसं आपल्याला मटेरियल लागलं तसं आपण मागवू शकतो. ऑफ व्हाईट कलरचे मोती असतात, व्हाईट कलरचे मोती असतात, ओव्हल शेपचे, लोटस, असं भरपूर डायमंड वगैरे असतात. आणि तुम्हालासुद्धा असंच मटेरियल मागवायचं असेल तर तुम्ही मला DM करू शकता. चंद्रकोर नथ आजकाल खूप ट्रेंडिंगला आहे, तुम्हाला माहीतच असेल. तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर तुम्ही मला DM करू शकता. आणि आता श्रावण महिन्यात सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्याच्या शूटसाठी, लहान बाळांच्या शूटसाठी तुम्हाला जर ज्वेलरी लागली, रुद्राक्ष आणि मोती मिक्स करून जी ज्वेलरी बनते ते ज्वेलरी जर तुम्हाला शूटसाठी लागली तर तुम्ही मला DM करू शकता. अशाच वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.